सभापती महोदय, सन्माननीय आमदार विक्रम काळे साहेबांनी कॅन्सरच्या एकूण चाललेल्या सरकारच्या गतिमान पद्धतीच्या उपचार पद्धतीवर कशा पद्धतीचं काम चाललं आहे आणि त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याबद्दल सूचित केलं आहे. एक तर पहिल्यांदा आपला जो पहिला मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये आपण सांगितले की कॅन्सर व्हॅनच्या फक्त आपण एकूण 8 आमचे जे विभाग आहेत त्या 8 विभागांमध्ये आपण सुरू केले आणि त्यामुळे साहजिकच 8 विभागातनं 36 तालुक्यांमध्ये सगळीकडे पोहोचायला सुद्धा उशीर होतोय. त्यामुळे त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही एक धोरणात्मक निर्णय घेतोय की ज्याच्या माध्यमातून एका बाजूला राज्य शासनाच्या निधीतून आणि दुसऱ्या बाजूला DPTCच्या माध्यमातून सुद्धा पालकमंत्र्यांना आम्ही विनंती करतोय आणि 36 जिल्हे साधारणतः 1 कोटी रुपयेपर्यंत सगळ्या त्याच्या उपलब्धतेपर्यंत होऊन जाईल. परंतु ते प्रत्येक जिल्ह्यात का केला पाहिजे, कारण स्क्रीनिंग झाल्याशिवाय पुढे आपण जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्याबद्दलचं एक धोरण आम्ही जाहीर करतोय आणि त्याच्या माध्यमातून त्याच्यावरती अधिक चांगल्या पद्धतीचं स्क्रीनिंग करण्याबद्दल निर्णय अधिक गतिमान पद्धतीने करण्यासाठीचा आम्ही निर्णय घेतोय. दुसरा मुद्दा आपण सांगितला की टाटा कॅन्सर हॉस्पिटल सोडलं तर दुसऱ्या कुठल्याच गोष्टींवरती आज सुद्धा कॅन्सरबद्दल जेवढी गतिमानता व्हायला पाहिजे ती होत नाही. त्यामुळे पेशंटची संख्या वाढते, वेळेत उपचार होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पण त्याच्याबद्दल सातत्यानं आपल्या एकूण वाढणाऱ्या एकूण कॅन्सरच्या पेशंटसाठी 16 ऑक्टोबर 2025ला राज्य शासनाने एक निर्णय घेतला आहे की ज्या निर्णयाच्या माध्यमातून आपण त्रिस्तरीय अशा पद्धतीचं लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 अशा पद्धतीची त्रिस्तरीय अशी कॅन्सरच्या एकूणच स्क्रीनिंगपासून ते उपचारापर्यंतसाठी एक तरतूद केलेली आहे. याच्या माध्यमातून लेवल 1साठी टाटा हॉस्पिटल जे आहे हे सगळे काम करेल. L2मध्ये संभाजीनगर, चंद्रपूर, नागपूर, JJ हॉस्पिटल मुंबई, कोल्हापूर, पुणे, नांदेड या 7 ठिकाणी आणि त्याचबरोबर नाशिक, अमरावती या दोन्ही आमचे जे विभागीय संदर्भ हॉस्पिटल आहेत या ठिकाणी सुद्धा या सगळ्या L2मधल्या सेवा देतील की ज्याच्यामध्ये जे काय उपचार व्हायला पाहिजेत त्याच्यासाठी सगळेच पेशंट्स प्रत्येक वेळेला मुंबईत येतात. तर मुंबईपेक्षा सुद्धा या ठिकाणी सुद्धा आपल्याला काम करता येईल. आणि L3ला की जिथं प्रायमरी लेवलला तिथंच पेशंट्सचा जो एकूण फ्लो आहे तो थांबेल. अंबेजोगाई, यवतमाळ, मुंबईमधले कामा हॉस्पिटल आहे, सातारा, बारामती, जळगाव, रत्नागिरी, ठाणे, शिर्डी संस्थांचं रुग्णालय अशा या सगळ्या हॉस्पिटल्सला सुद्धा आपण त्याची प्रोव्हिजन करण्याबद्दलचा निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी निधीची उपलब्धता केली. त्याचं काम सुरू आहे. आणि याच्याबरोबरच राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं पहिल्या टप्प्यामध्ये 8 केमोथेरपी म्हणजे डे केअर सेंटर सुरू आहेत. NHMच्या आत्ताच्या बजेटमध्ये आम्ही सगळी मंडळी त्याच्यात अजून 26 सेंटर्स आपण सुरू करतोय. थोडक्यात पेशंटचा फ्लो इथं सगळा मुंबईला येईपर्यंत ते जे काय हाल होतं आहे, आर्थिक त्याला नुकसान होतं आहे आणि पहिल्या टप्प्यातला आजार 3ऱ्या आणि 4थ्या टप्प्यापर्यंत जातो. या सगळ्या गोष्टींवरती ब्रेक लावणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी हे दोन्ही निर्णय आपण घेतलेत आणि त्याचा रिझल्ट पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला दिसेल. नाही नाही, पण आता सगळ्याला लागू पडलं ना ते. संभाजीनगर विभागीय लागणारा निधी आणि त्याची तरतूद आपण करणार काय? ते निश्चितपणाने एका बाजूला या सगळ्या प्रत्येक तालुक्याला सुद्धाच आपण ज्या पद्धतीनं सुविधा द्यायला निघालो. त्यामुळे संभाजीनगर हे तर आपलं सेंटर आहे, रिसर्च सेंटर आहे. त्यामुळे तिथं ज्या काही सुविधा लागतील त्या सगळ्या देण्याबद्दल सुद्धा निर्णय शासन घेईल. सन्माननीय निरंजन डावखरे साहेबांनी या ठिकाणी जो प्रश्न विचारला की एकूण जो खर्च आहे तो खर्च आपल्याला कमी करण्याच्या दृष्टिकोनातून शासनानं याच्यामध्ये कशा पद्धतीनं धोरण घेतलं किंवा काय भूमिका शासनाची आहे. मी आपल्याला सांगतो की पहिल्या टप्प्यामध्ये MJPGY ही जी शासनाची खूप महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची योजना आहे. या योजनेमध्ये साधारणतः आपल्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटल्स जे आहेत त्या हॉस्पिटल्समध्ये आणि गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलबरोबर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा साधारणतः 761 ठिकाणी या सगळ्याबद्दलचे सेंटर्स जे सुरू आहेत त्याच्यामध्ये मोफत उपचार आपण करतोय. त्या सगळ्या उपचारांच्या माध्यमातून एका बाजूला उपचार, त्याच्यानंतर फॉलोअपला सुद्धा जे पॅकेज आहे त्या पॅकेजबरोबर आता कालच माझ्याबरोबर काही बऱ्याचशा डॉक्टरांच्या ज्या सूचना आल्या त्याच्यामध्ये पेट स्कॅनसुद्धा आम्ही MJPGYमधनं उपलब्ध करून देतो. पेट स्कॅनची जी स्क्रीनिंग होते की जे खूप खर्चिक असल्यामुळं ते तपासणी करायला जो उशीर होतो त्यामुळे सुद्धा पेशंटला खूप त्रास होतो आहे. म्हणजे थोडक्यात शासनानं ज्या ज्या काही याच्याबद्दलच्या जबाबदाऱ्या घ्यायला पाहिजे त्या घेण्यासाठी सर्वच पद्धतीनं एका बाजूला नवीन आस्थापना उभा करणं आणि अगोदरच्या आस्थापनांच्या माध्यमातून सुद्धा लोकांना कमीत कमी म्हणजे मोफत जेवढा उपचार करता येईल ते करण्याचा सुद्धा प्रयत्न आपला चालला आहे. आणि तिसरा त्याच्याबरोबरचा आणखीन एक मुद्दा चालला आहे की जो खूप महत्त्वाचा आहे. आपण याच्याबद्दलचं स्क्रीनिंग होणं, अवेअरनेस होणं खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण तपासणी करत नाही आणि त्या तपासणी न केल्यामुळे सुद्धा या सगळ्या आजाराची संख्या वाढत निघाली. त्यामुळे राज्य शासनानं मागच्याच वेळेला 4 फेब्रुवारीपासून एक अभियान घेतलं होतं. 2,92,00,000 महिलांची आपण तपासणी केली होती. त्याच्यातले रिझल्ट्स असे आले की बऱ्याचशा लोकांना किंवा बऱ्याचशा महिलांना सुद्धा या सगळ्या गोष्टींची वस्तुस्थिती आणि गांभीर्य कळालं आणि किमान उपचारापर्यंत गेले आणि अनेक लोकांचे अधिक चांगल्या पद्धतीने त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी उपयोग झाला. आता सुद्धा त्याच पद्धतीचा आपण मोहीम घेतोय आणि त्या मोहिमेच्या माध्यमातून स्क्रीनिंग करणं
शासनाच्या वतीनं या सगळ्यासाठी जे काही उपचार करण्यासाठी जे संदर्भ हॉस्पिटल उभा करण्याची आवश्यकता आहे ते करणं, आणि तिसऱ्या बाजूला या सगळ्याबद्दल MJPGYची स्कीम असेल, ESICची स्कीम असेल आणि अन्य कुठल्या स्कीम्स असतील त्याच्या माध्यमातून सुद्धा जास्तीत जास्त मोफत किंवा कमी खर्चाचे उपचार जे करता येतील तेवढा करण्याचा प्रयत्न शासनाच्या वतीने चालू आहे.